पॉइंट 30 गावाचा पॉइंट तर अख्ख्या जे कोरडवाहू जमिनी आहेत त्या सगळ्या वलीत बागायती होऊ शकतात। आणि जर शासनाने याच्यावर काही कारवाई किंवा काही उपाययोजना नाही केल्या तर तिथून पुढचं पाऊल काय होईल ते लवकरच मुक्ती संग्रामा जो झेंडा वंदन करण्यासाठी जे मुख्यमंत्री येतात मराठवाड्यामध्ये झेंडा वंदन येऊ नये। जायकवाडी धरणातील हक्काच्या पाण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा धडकला। जायकवाडी धरणातील मराठवाड्यासह बीड जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी बीड शहरातील स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात शेतकरी पुत्र तसेच शेतकऱ्यांविषयी संवेदना असलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दुष्काळाचे सावट असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय। मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील 25 TMC पाणी देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील नेते टाळाटाळ करत आहेत। मराठवाडा विशेषतः बीड जिल्हा सिंचनाच्या मोठ्या अनुशेषाला सामोरे जात आहे। त्यामुळेच हा बैलगाडी मोर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी नेत्यांनी हा मोर्चा काढला। गेल्या 5 वर्षापासून जायकवाडी धरणाचं पाणी मायमा निमगाव जे आहे तिथं सिंदफणाला सोडा आणि तिथून जर पाणी सोडलं तर खाली 141 गावाला ते सिंदफण्याच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे जर बंधारे केले 20 गावाचा पॉइंट 30 गावाचा पॉइंट तर अख्ख्या जे कोरडवाहू जमिनी आहेत त्या सगळ्या वलीत बागायती होऊ शकतात। आणि एवढंच नव्हे तर आज त्या ठिकाणची अशी परिस्थिती आहे डोंगर भाग आहे आणि डोंगर भाग असल्यामुळे आधीच मुली मिळत नाहीत लग्नासाठी आणि कोरडवाहू जमीन म्हणल्यानंतर पुन्हा तिथं मुली द्यायला त्या मुलाला कुणीच येत नाही। त्यामुळे हे शेतकरी बांधव गेल्या 5 वर्षापासून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करतात। अनेक दिवस 25 दिवस सिरस या मार्गा ठिकाणी सिरस या गावामध्ये उपोषण केलं, त्यानंतर तांदळा या ठिकाणी 10 दिवस उपोषण केलं। या शासनाने फक्त लेखी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला पाणी सोडण्याचा प्रयत्न करू, तुमच्या ज्या मागण्या आहे पूर्ण करू। त्याही पलीकडे आम्ही जे या राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत माननीय आमची एकच मागणी आहे की आमचं जे जायकवाडीचं हक्काचं पाणी आहे ते सिंदफणा जे कालवा आहे त्याच्यामध्ये सुटलं पाहिजे, तरच आमचा जो शेतकरी राजा आहे तो सुखी होऊ शकतो आणि बागायत जमीन त्या ठिकाणी सगळी बागायत क्षेत्र ऊस वगैरे सर्व पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतात। आज आंदोलन आम्ही याच्यासाठी करतो की या शासनाला लवकरात जाग आली पाहिजे। गेल्या 5 वर्षापासून हा शेतकऱ्याचा लढा आहे, पण शेतकऱ्याचा विषय आला की सरकार त्याला बगल देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही 21 गाड्या बैलगाड्या शेतकऱ्याचा जो मेन व्यवसाय आहे बैलगाडी ती बैलगाड्या 21 आणून आम्ही माननीय कलेक्टर ऑफिसवर कलेक्टर साहेबांच्या तिथं हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे। शिरूर माजलगाव वडवणी तालुक्यातील 140 कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या गावातून हा लोकनाला चालू झालेला आहे। जायकवाडीचं पाणी सिंदफणाला जोडून उत्तर कोकणात वाहून जाणारं 168 TMC पाणी जे की मराठवाड्याच्या हक्काचं आहे, ज्याचा 2019 साली GR शासनानं पास केलेला आहे, मात्र आणखीन 1 रुपयात सुद्धा इथं निधीची तरतूद केलेली नाही। अशा प्रकारे गेली 50 वर्ष दुष्काळात खितपत पडलेल्या बीड जिल्ह्यातील ह्या 140 लोकांचा आक्रोश आज इथं लोकलढ्याच्या माध्यमातून समोर दिसतोय। शासनाला आमची मागणी आहे, जसं 3 जिल्ह्याला तुम्ही 14,000 कोटी रुपयाची तरतूद केली, किमान आम्हाला यावर्षी 500 कोटीच तरी या प्रोजेक्टसाठी तरतूद करावी। आमच्या लेकराबाळाचा वनवासी झालेला आहे मागच्या 50 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही भरून काढण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे। तुम्ही मतासाठी जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये भांडणं लावून दिली, परंतु आज मूलभूत प्रश्नासाठी गावगाड्यातील इथल्या 5 तालुक्यातील शेतकरी एकवटलेला आहे। निश्चितच याकडे जर डोळे झाक कराल तर शासनाला हे जड जाईल आणि हे आंदोलन आता लोकलढ्याच्या माध्यमातून जनव्यापी होईल। आणि आज तर निश्चित ठिणगी आहे, त्याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही। 168 TMC पाणी हे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या हक्काचं पाणी हे पश्चिम महाराष्ट्रातील लोक चोरतायत आणि हे उघड्या डोळ्याने इथले लोकप्रतिनिधी शंड होऊन बघतायत। हे नुसतं बघितले नुसतं बघतायत, या कृती कोणतीही करत नाही। इथला कुठलाच लोकप्रतिनिधी या सामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे नाही, म्हणून त्यांच्या विरोधात हा आक्रोश आहे। पुढचं पाऊल काय राहणार? आजचा इशारा आहे शासनाला की हा लोकलढ्याच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला लोकशाही मार्गाने आंदोलन आहे। पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना गावात बंदी, प्रचाराला गाव बंदी, येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा अजेंडा घेऊन जर कोणी येणार असेल तर त्याला मत नाही तर त्या मतदानावर सुद्धा बहिष्कार, इतक्या पातळीवर हे आंदोलन आता पोहोचलं जाईल।
आज जे आपलं आंदोलन ठरलेलं आहे ते कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी किंवा दुसऱ्या कुणाच्या पर्सनल गोष्टीसाठी नाही आहे, सर्वांसाठी फक्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आहे. यात प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा पुढचं पाऊल हे काय असेल हे शासनाला लवकरच समजेल. आता हे आमचं जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही जाणार आहोत, तिथं आमचं निवेदन होईल. त्यापुढे जर शासनाने याच्यावर काही कारवाई किंवा काही उपाययोजना नाही केल्या तर तिथून पुढचं पाऊल काय होईल ते लवकरच कळवण्यात येईल. जय जवान, जय किसान, जय जवान. वर्षाची मागणी आहे की जायकवाडी धरण अथवा गोदावरीचं पाणी सिंधफणा नदी पात्राला सोडावं. त्याचबरोबर श्री क्षेत्र भगवानगड, माथुरी, तांदळा, कोळगाव, मादळमोई, पाचेगाव, पदासिंग, गडी, शिरदेवी ते तालखेडपर्यंत एक उपकालवा करावा. या 2 मागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून उपोषण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन चालू आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला बैलगाडी मोर्चा काढत आहोत. त्याचबरोबर जे 168 TMC पाणी आहे जे की आपल्या मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याचा हक्काचं आहे, त्या पाण्यात बीड जिल्ह्याचा हक्क किती ही पण आमची एक प्रमुख मागणी आहे. याच्यासाठी आम्ही आता आज हा बैलगाड्या मोर्चा काढला. मराठवाड्यामध्ये सातत्याने शेतकऱ्याच्या ह्याच्यावर हे झालेलं आहे, अन्याय झालेला आहे. म्हणून आज जे शेतकऱ्याच्या पोरांनी हे जे लोकलढाच्या माध्यमातून जे सरकारला जबाब करण्याचा आजसाठी एक मोर्चा तिथं काढलेला आहे. सरकारनं ह्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन हे प्रश्न मार्गी लावावे. कोकणामध्ये हजारो लिटर लाखो लिटर पाणी वायाला जातं, हे पाणी लिफ्टिंग करून आम्हाला मराठवाड्यामध्ये द्यावा. या शेतकऱ्याच्या या लोकलढ्यामध्ये संपूर्ण शेतकरी जिल्ह्यातले सहभागी येतात. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देखील याला पाठिंबा आहे. आणि जर हा मोर्चा काढून त्यांना निवेदन देऊन तर आता शेतकऱ्याची देखील आता हातामध्ये रुग्ण घेतल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वर्षी मुख्यमंत्रीकडून तालुक्यातील उद्घाटन झालं होतं, बॅकवॉटर आणायचं होतं, ते कसं झालं? हे फक्त सरकारचे बॅकवॉटर आणायचे, मोठमोठ्या घोषणा करायच्या, कर्जमाफीच्या घोषणा करायच्या, हे सगळ्या फसव्या त्यांच्या घोषणा आहेत. आमचा या सरकारवर कुठलाही विश्वास राहिला नाही. प्रशासकीय यंत्रणेने ही सगळी यंत्रणा ताब्यात घेऊन त्याचे सर्वे करावं पाण्याच्या संदर्भामध्ये आणि आमच्या शेतीला कसं पाणी मिळतं याचं त्यांनी बघावं. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्रामा जो झेंडावंदन करण्यासाठी जे मुख्यमंत्री येतात ते मराठवाड्यामध्ये झेंडावंदनासाठी येऊ नये. आमची आग्रही मागणी असेल, आम्ही शेतकऱ्याच्या हातानं झेंडावंदन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं करू. या सरकारला आहे ना शब्दाची भाषा कळते. यांना गेल्या 5 वर्षापासून अनेक ठिकाणी सिरस मार्ग या ठिकाणी देखील उपोषण करण्यात आलं की सिंधफणाला जायकवाडीचं जे पाणी आहे आपल्यावर निमगा मायंबा आहे, तिथं त्या निमगा मायंबाच्या सिंधफणेत वर जर पाणी सोडलं तर तिथून 140 गावाला ते पाणी सगळी बागायती जमीन होऊ शकते. म्हणून गेल्या 5 वर्षापासून ह्या पट्ट्यातले जे लोक आहेत अनेक वेळा रस्त्यावर उतरले, त्या ठिकाणी उपोषणंसुद्धा केले, पण शासनाने याची दखल घेतलेली नाही. गेल्या 2 महिन्याखाली तांदळा या ठिकाणी उपोषण केलं आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ते निवेदन देण्यात आलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जिकडं तिकडं पाणी आहे, चारे आहे, पाटा आहे, इकडं गोदाकाठच्या लोकाला पाणी आहे. फक्त हा जो मधला पट्टा आहे भगवानगड ते माजलगावपर्यंत हा कोरडा आहे, याला दुष्काळी आपण म्हटलं तरी चालं. आणि या ठिकाणी अशी परिस्थिती झाली, पावसाच्या पाण्यावरच ही जमीन कसली जाते. एकदा पावसाचं पाणी गेलं की ह्या जमिनीत काहीही येत नाही. आणि आज मुलीची संख्या तुम्हाला माहीत आहे कमी झालेली आहे. या ठिकाणचे जी काही शेतकरी आहेत यांच्या मुलाला मुली देखील लोक देत नाहीत. ते म्हणते जमीन कोरडवाहू आहे, तुम्हाला देऊन काय करावं आम्ही. म्हणजे जवळच्या नात्यातले लोक मुली तिकडं पश्चिम महाराष्ट्रात इकडं गोदाकाठला देतात, पण इकडं ह्या पट्ट्यामध्ये देत नाही. म्हणून ह्या शेतकऱ्यांची एवढी बिकट परिस्थिती झाली. मी तर असं म्हणेन बाप भीक मागून देत नाही आणि माय खाऊन देत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून आज कलेक्टर ऑफिसवर आम्ही हा 21 बैलगाड्याचा जो मोर्चा काढलेला आहे की कलेक्टर साहेबाला तर जाग आलीच पाहिजे, पण या शासनाला देखील जाग आली पाहिजे. म्हणून आजचा हा दिव्य आणि भव्य आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढलेला आहे.